भाई लाईन बघा ना, 5 पायरीची डेंजर लाईन होती, एकदम खतरनाक लाईन आहे 5 पायरीला. 14 जुलैपर्यंत मंदिर बंद आहे. नमस्कार दोस्तो, ज्या दिवसाची आपण इथे वाट बघतो, तर आम्ही मागच्या शनिवार रविवारी म्हणजे तो जेव्हा पाणी पडला ना जोरदार, तेव्हापासून आम्ही जायला निघलो एकविरेला. पण तेव्हा पाणी इतकं खराब लागलं ना, आम्ही प्लॅन कॅन्सल केला. लगेच परत आता यो सॅटर्डे संडे आला, लगेच आम्ही जायला निघलो. मिस्टर पंकज चिकणे ड्रायव्हर, ओनर मालिक. नाही आयडी नाही ती माझी. अरे आणि इकडे गीतेश पाटील फुल एकदम ड्रेसिंग मध्ये, रबर बॉल खेळण्याच्या मध्ये तयारीमध्ये आहे. तर गावातच चला आता तुम्ही बघत राहा. आता आम्ही चाललो, आमच्या एक माणसाला उचला आम्ही सध्या आहे लोडामध्ये, त्याला घेऊ, सगळं सामान आम्ही टाकू. सध्या का आम्ही सामान टाकलंय मागं. तर पंकज तुला गाडीचं कवर बिवर का आणलं त्यालाच? आपल्या बालानी भाईने नवीन गाडी घेतलेली आहे ना, तर त्यासाठी आम्ही चाललो एकविरेला. बरं कसा एकविरेच्या धर्तीला पाय लावून येऊ असा. मंदिरान पाया भरून गाडी घेऊन मंदिरान गाडी घेऊन हा खोपोलीमध्ये काहीतरी स्पॉट बघायची आमची इच्छा आहे. कारण की सगळीकडे आली फुल वॉटरफॉल चालू झालेला आणि त्यामुळं तर आता आम्ही मस्त 4च जण निघलो. आमचा एक माणूस होता. दोन कोणती माणसं? बायकोचा बैल. ये तो धोती खोल रहा है. चलो देखते रहो. आता आम्ही चाललो, आधी डायरेक्टली आम्ही जुन्या रोडने जाणार आहे. आणि ते काही बोलत होते ना सगळी का मिसिंग तुटले फुटले, त्यामुळे बघायचा होता पण नाही बोलतं सगळं ओके. येताना येऊ आम्ही तिथे जरा थांबवसा टनलमध्ये बघा फोटोशूट करू. दुपारी 11:15 वाजले, आम्ही अजूनपर्यंत आहे मानकोनी नाक्यावरती. भाई आमची माणसांचा जरा थोडा फार टाइमपास चालले. इथून आम्ही कधी निघू आमचा काय भरोसा नाही आले, कारण की अजून पण आम्ही सामानच घेतो ना भाई. 2 वाजेपर्यंत मे बी पोचू आपण खोपोलीमध्ये. तर तिकडं सगळा फिराफिर करू. प्लॅनिंग काहीच नाही, डायरेक्टली निघलो की जायचा म्हणून जायचा, सगळी जायचा, प्लॅनिंग काहीच नाही. तिथे थांबवलं पलसी पाठवतो आलो तर चालत आवडे लांब थांबवले. हे दे मला, दे वडापाव. अरे यावी बोललो पुढे घे. भावांनो आम्ही सध्या आहे पनवेल मध्ये, आणि पनवेलचा इथला तो आहे बघा भावांनो जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. भावांनो, पनवेलचा फेमस वडापाव तो आम्ही सध्या आणलेला आहे. तोच आणलाय. तोच काहीतरी यो मेन याने त्याला पनवेलच याला काय माहित. आम्हाला तो खायची इच्छा आहे. चल ना बघू, चल ना. एकदम मस्त रॅप करून ही चटणी ठेचा. वा पार्टीला मिरची दिली. ते ठेव ना खाली. मॅकडॉनल्डचा दिले. अरे ओला मॅकडीचा आहे बघ. जिलेबी पारली जिलेबी. मॅकडीची जिलेबी. मॅकडॉनल्डची जिलेबी, मस्त मॅकडीचा बर्गर. हा वडापाव वास्त भारी दिसली. थंडा बद्दल अरे बाबा हे पहिले याद आहे ना वडापाव कोणा थंडा पहिले वडापाव ट्राय. साडू नको असतं चटणी हिरवी पण देऊ का? सुकी चटणी आहे. सुकी चटणी आहे. हे ठेचा पण आहे भाई. त्याला कळलं मग चटणीच्या काही कडक आहे एकदम. हे सगळी सांडवली. ठेचा कडक आहे. थोडी सांडवली रे. ठेचा कडक आहे भाई. बघू चला पनवेलचा फेमस वडापाव रिव्ह्यू. नाही जाऊ मजा. मावशी बेस आमची. नाही 25 रुपयाला एक वडापाव. 25. बाई बटर महाग आहे. मॅकडॉनल्ड महाग आहे. शेवटी मॅकडॉनल्डच आहे ना. 25 रुपये वडापाव काय का नाही, हे महाग आहे. मग ठीक आहे टेस्ट, फक्त कॉस्टली आहे जास्त. भावांनो आम्ही सध्या भावांनो अरे असं तुला काय पण चालतंय. तर आम्ही ना आता होतो वर्धविनायक दर्शनाला, म्हणजे महाडला गेलो होतो. दर्शन झालं मस्तपैकी, आणि आम्हाला मस्त आमची एक जी आमची लास्ट ट्रिप होती तिची आठवण आली. ती म्हणजे आमची राजस्थानची आमची एकदम सक्सेसफुल अशी ट्रिप होती. भारी ट्रिप झालेली ती. तीच एकमेव अशी सिरीज आहे ना
का जी मी ना अजून म्हणजे ब्लॉगची कंप्लीट केले फक्त नाही तर सगळं ब्लॉग आहे ना इनकम्प्लीट एंडच करत नाही मी घरी जाईपर्यंत जातच काही नाही ना काही ब्लॉग जातच नाही माझ्या घरपर्यंत एंडला काही ना काही कांड होतात. ती एक सिरीज असेल आणि फक्त दुबईची सिरीज बस ते दोनच ब्लॉग फक्त मी पूर्ण केलेले आहे. मिसिंग लिंकचा तो बघायचा आहे आम्ही जाम रील्स बघले त्याच्या तो पॉइंट आहे ना तो वरती काहीतरी तुम्ही अख्खा मिसिंग लिंक गाडी चालवला रस्ता दिसतो अख्खा तर तो बघायचा आहे नवीन पण ते आता कुठं भेटेल नवीन चप्पल मागून गाडी चालवत बरं वाटतं. बरं नाही वाटत या अंदाज नाही ना लवकर. नवीन चप्पल घेतले म्हणून ते गाडी चालायला बरं वाटतं. अंदाज घेतला नवीन चप्पल. आम्ही बरेच वर्ष आधी इथं आलेलो होतो तेव्हा आमचे भरपूर 2017 भारी भारी चांगले चांगले मित्र असे होते ते पंकज तो काय झाला तुम्हाला बोललेला इथं बसले बा इथं आम्ही जेव्हा जाऊ दे गेला आम्ही ना असाच उपाशी पोटे आलेलो ना आम्ही इथं जेवायला बसलो महाडच्या गणपतीच्या इकडे बाहेर डायरेक्ट तेव्हा नॉनव्हेज खायला जाम डेंजर बाबा भूक लागलेली बेकार हे मला विषय बोलायचा आहे आमचा एक असा टाइम होता ना की जेव्हा ना आमच्याकडे गाडी कोणत्याच गाड्या नव्हत्या फक्त सुशांतची स्विफ्ट होती तर ती आम्ही घेऊन यायचो म्हणजे कुठून फिरायला जात असल्यावर आणि माणसं इतकी ना म्हणजे 7-8 जण जवळजवळ निघायची नुसती एक स्विफ्टमध्ये घुसाला ना आता सगळ्यांच्या गाड्या माझी गाडी आहे पंकजच्या आता गाडी आली मी याची गीतेची सगळ्यांच्या गाड्या ना का प्रत्येकाची गाडी आहे पण आता माणसात नाही राहिली कोणी भाड्याने पाहिजे भेटतील तर बघा. भाड्याने माणसं आता मित्र आणला लागतील वाटतं आम्हाला आम्ही सध्या 4च आहे हे बघा तुम्हाला काय बोलायचं आहे का रे बोल मला काहीच बोलायचं नाही. भाड्या माणसं भेटतां का बघा काय कमेंट मध्ये सांगा आम्हाला. पहिले आम्ही फिरणं कमी होता पण मित्र जाम होतं आता फिरणं वाढले सगळी कमवायला लागली पैसा पण यायला लागला आवाज कमी कर ना मित्र पण आहे. आता मित्र टाइम नाही. मोजकेच मित्र आहे त्यांना टायमिंग आहे म्हणजे ज्यांना आणले आता कोणलाच टाइम राहिला नाही कोणच्यासाठी फक्त आम्ही आहे 4-5 जण 5-6 जण तीच येणारी लोकांना बाकी आता आमचे मित्र मला ब्लॉग बघतील तुम्हाला लाज वाटत पाहिजे तुम्हाला लाज वाटत लाजा किसना किसना तू पण गद्दारी कर दे. हा तुम्ही भैया आले नाही पण आता ठीक आहे बघा पुढच्या नेक्स्ट ट्रिपला या आता नेक्स्ट ट्रिप मला तर वाटतं असणार आहे डायरेक्टली आता श्रावणामध्ये तो लोकेशन समजेल तुम्हाला आता सांगणार नाही श्रावणामध्ये असतील असा फिरतो निघू आपण जय काल महाकाल. हा चला जय 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 महाकाल चला भेटू नंतर. हॅलो पोहोचलो मिसिंग लिंक हे बघा नाही रे तो तिकडून रील्स वरती शोधत आलो आम्ही राजा हो ना जाऊ ना. हे बघा मस्त वॉटर पण चालू आहे सध्या दबा दबा ते बघा दबा दिसतात आई कॅमेरा दिसत ए पंख्या हळू टाकला गो बाई डायरेक्ट खाई आहे खाली हा मस्त मस्त तुम्ही काय नाटक करता रे. मी नाही काय नाटक करत माझी नाटकात नसतात का काय तो जिथं पडलेला आहे तो फुटलेला वाटतं तो कसा फुटला तो ए साईडचा फुटलेला. लगेच रोस्टिंग चालू होती नाही चांगलं काम केलं एक नंबर. अरे व्हिडिओ कॉल करा तो बघ. भावांनो आमची इच्छा झालेली होती ना की मिसिंग लिंक मस्त बघत जेवू आपण मस्त चटई आणले त्या समोर मिसिंग लिंकचा व्ह्यू इथं समोर इथंच बसू हे बघा मस्त व्ह्यू आहे बसा जेवायला चला. ए चप्पल नीट आहे का माझी. हा किती रुपयाची 4,000 399 जुडिओ तिला कसा लपोशील कसा. भावांनो आयुष्याचा खरा सुख म्हणजे काय माहितीये का जब मिले 4 यार 1 2 3 आणि 4 आणि त्यांच्या जोडीला हे एक जेवण आणि त्यांच्या बरोबर हा एक व्ह्यू कसा व्ह्यू आहे हे डोंगर बघा. तर तुम्हाला सांगतो भावांनो वय निघून चालले काय नाही होणार घरी बसून या फिरायला या भावांनो नंतरला अंतर नसते आता निघा लगेच. पैसे पासून काय नाही होणार फिरायला या चला आता आम्ही ना तिकडून निघलो याच्यावरून मिसिंग लिंक वरून आणि आलो डायरेक्ट लोणावल्यामध्ये पण लोणावल्यामध्ये ना आम्हाला अचानक आठवण आली आयशाची तर आयशाची आठवण आली आम्हाला म्हणून आम्ही तिथं हे गाडीला मागा चालले गाडी अँड्रॉइड आम्हाला असं समजलं नाही इथं गाडीची अख्खी नाच दुस केलेली अख्खी फोडले गाडी तर त्या भागासाठी चाललो आम्ही यो विला
एक खतार चिकवलं पुरा. चिकोल सोड भाई, गाडीचं इंजिनच नाही आता बाकी ठेवलं वाटतं. मग कुठं चालला, काय करत चालले? भाई तो पत्रा बित्रा फुटून अख्खा सगळी गाडीची अख्खी बरबादी झाली डायरेक्ट. गाडी कामातले गेली पुरी. खुलतं का लॉक आहे ना, अख्खी जाम झाली असेल ती. हवा आहे आवाज येते बघे मोठं ना, आवाज येते आवाज येते. अख्खा चिखल आहे रे. अजूनपर्यंत आधी वाटते ना आयशा ये ना आतमध्ये हे बघ आवाज. यार, तू लाव, तू लाव ना, तू लाव ना. यार रे, येन जीव येन गेम आहे जेव्हा आहे. येन जीव अजूनपर्यंत आवानी म्हणजे येन जीव. चला पहिलो आम्ही निघलो खंडारामध्ये येऊन थांबत आलतो. आता इथून डायरेक्टली आपण पुढच्या रस्त्याला डायरेक्ट एकविरामध्ये. आम्ही सध्या कॉन्टॅक्ट झालो आमच्या रूमसाठी आणि आता एकदम पूर्णपणे ऑफ डे आहे त्यामुळं सॅटर्डे संडेचा आहे. जास्त काय लोणावळ्यामध्ये फुल क्राऊड आहे. आता चला आईच्या दर्शनाला जाऊन येऊ. उद्या सकाळी दर्शन घेऊन आपण डायरेक्टली लोणावळा फिरायला निघू, म्हणजे बाकीचे सगळे स्पॉट्स बघू. कसा वाटलं भेटून? बरं वाटलं. आयशाला भेटून आलो. आयशाला भेटला. आयशाकडनं ते टायरन होती शेवटी. आज बघली आम्ही टायरामध्ये होती बाई. ती टायरामध्ये अजूनपर्यंत जीव आहे. कोणी नेक्स्ट टाइम आले ना तर हवा बघा दाबून, हवा येते का नाही. आहो बघा दाबून. एकविरा आईचा, आई माऊलीचा, एकविरा आईचा. भावांनो आम्ही पोहोचलो आता मंदिराच्या इथं आणि दर्शन झाले आमचा. पण सगळे सांगत होते की मंदिर बोलतं बंद आहे, पण इथं खालती पायथा मंदिर चालू आहे. आता वरचा काय माहिती नाही. वरती टिकली नाही तुली टिकली कोण लावली? टिकली माझी मिनी तुली बघ. तुझी तुझी ना, आमची नाही लावली. तर मी इकडे पायावर निघलो. तर वरचा काय अजूनपर्यंत आयडिया नाही. उद्या मी वरती जाणार आहे. आता आज फक्त मी दर्शन घेतलं. इथं मागे क्राऊड तर फुल आहे भाई, खतरनाक आहे अख्खा. आजची शनिवार, याची तारीख आहे 11 जुलैची तारीख आहे. पण जाम डेंजर गर्दी आहे म्हणजे. अशी गर्दी असल्यानंतर मजा आहे आणि पब्लिक येतं अजून. पण आता आम्ही तर लवकर झालो, 7 वाजेपर्यंत पोहोचलो आम्ही. इथे मंदिरातला चालू आहे. अजून 6 कसा काय हे बघा. काय समजतं किती वाजले? किती वाजल्यान? 6 पाऊन होल्यान. अरे पण त्यानं काय समजा किती वाजले? 5 बोल. 6:52 म्हणजे किती आलं? 5 मिनिट 10 मिनिटात. तू सकाळचे 5 बोल ना, तरी कोणाला वाटेल. बोल ना, सकाळ 7 वाजले. विषय एकच आहे फक्त, आम्ही पोहोचलो इथं. आता बाकी वरती जाऊन बघू. कारण याला चापटी मारायचं का? गुड मॉर्निंग दोस्तो, सुप्रभात. सकाळी मस्त की फ्रेश होऊन आम्ही निघलो आईच्या दर्शनाला. हे बघा रात्री आम्ही इथं वस्तीत होतो, बाजूला होतो. इथे काय नाव आहे का, अतिथी काहीतरी वाटतं आहे. इथं आम्ही होतो स्टेला आणि इथं बाजूला मंदिर आहे. म्हणजे आम्ही आता लगेच चालू दर्शनाला. दर्शन घेऊ आणि नंतर पुढचा प्रवास. काही सांगत होती काल की बोलतं मंदिर बंद आहे. पण क्राऊड का डेंजर आहे ना, खतरनाक क्राऊड आहे. आता मंदिर खोलायला लागलं वाटतं सांगतात फक्त. पण बघू, क्राऊड तर जाम आहे आज, डेंजर क्राऊड आहे. सॅटर्डे संडे एकदम फुल भरलेलं आहे आणि मस्त क्लायमेट पण भारी झाले. भाई सगळ्याला माहिती आहे वरचा मंदिर बंद आहे का. पायथा मंदिर आणि 5 पायरी चालू आहे. तर तो दर्शन घ्यायला जाऊ आपण. पायथा मंदिरजवळ गेलेलो, दर्शन घेतला. आता 5 पायरीवर जाऊ. पब्लिक पण फुल चालले वरती बघा. चढतात तसे उतरतात तसेच. भाई तुम्हाला एक सांगतो, आधी वाजवत यायचो ना इतका दम लागत नव्हता. आता अर्धा डोंगर चढलो ना, हालत खराब झाली.
तो सगळा पट्टा आहे ना, मी अख्खा नॉनस्टॉप वाजवत जातो. डायरेक्ट 5 पायरी आम्हाला. आता फुल एकदम दम लागले डायरेक्ट. ही 5 पायरीची लाईन बघा. काय कॅमेरा काय आला. फुल डेंजर लाईन लागले 5 पायरीवर. चला चला भाई लोक, दर्शन तर झालं आपला पटकन. ॲक्च्युली मंदिर अख्खा बंद आहे. तर आम्ही माझे जरा ओळखीचे भेटले होते ना, तर त्यांच्यामुळे दर्शन पटकन झाला. म्हणजे डायरेक्ट शॉर्टकटमध्ये घुसलो मी. बाकी सगळा वरपर्यंत जाणं हल्ली बंद आहे. तर वरती कोणी जाऊ नका हल्ली सध्या, असं तुम्हाला सांगू इच्छितो मी. चढत आलो वरती, पण भाई लाईन बघा ना 5 पायरीची. डेंजर लाईन होती एकदम, खतरनाक लाईन आहे 5 पायरीला. तर तिथं मी जरा जवळ गेलो ना, तर ते आपले जरा फॅन फॉलोविंग थोडी होती. म्हणजे ओळखीची लोकं भेटली, तर ओळखीची भेटली त्यामुळे ना पटकन आतमध्ये जरा घुसलो आणि लगेच टोका टेकून फक्त निघलो. पाया टेकून नाही, सॉरी, टोका टेकून निघलो. भाई भरपूर नवस आणले आज, पण नवस घेऊन आले आणि जायवलला घेऊन आले. आणि पण मंदिर बंद आहे ना, वरती जाऊन देत नाही. जायवलला जाऊन देत ना वरती. जायवल करू शकता तुम्ही वरती जाऊन, तर तिथं वाटतं काय परमिशन आहे, जायवलला जाऊ शकता असं. पण बाकी बघा क्राऊड ना फुल आहे. अजून मग पब्लिक येते वरती, वरतून मग अजून खाली उतरते. डेंजर आहे गर्दी. 5 पायरीवरती ना अशी गर्दी केली ना, बेकार गर्दी केली ना, की ते जे माणसं ठेवल्यात ना ते तिथं, त्यांचं कोण ऐकत नाही. काही पब्लिक नुसती घुसायला बघते वरती. पण वरती ना काम चालू आहे. तुम्हाला कर्मचारी दिसले असे, म्हणजे ते कामगार असतात बघा, बिगारी, तर ते दिसले. तर त्या मुलांना ते सांगतात की 14 तारखेपर्यंत, 14 जुलैपर्यंत मंदिर बंद आहे. त्यानंतर चालू होतील, कारण की पायऱ्यांचं काम चालू आहे म्हणून. दगडी बिगडी वाटतं कोसळल्यांना त्यामुळे. या शनिवारवारी ना आपली जाम पब्लिक आलेलं आहे इथं. डेंजर आपली क्राऊड आलेलं आहे आईच्या भेटीसाठी. आधी ना 5 पायरीचं मंदिर पण बंद होता. ते काका मला बोलले काल परवापर्यंत ना वाटतं 5 पायरीवर बंद होती, पण ती आज चालू केलेली आहे 5 पायरी. फक्त पायथ्या मंदिरपर्यंत दर्शन होता. पायथ्या मंदिरपासून तुम्ही जाऊ शकता वापस. खालती बॅरिकेड टाकलेले होते, पण आता ते ना खोललेले आहेत, ओपन केलेले आहे. म्हणजे भाविक सगळे दर्शनाला येतात म्हणून ते 5 पायरी चालू केली. वरचा मंदिर नाही चालू झाला अजूनपर्यंत. हे पण पायऱ्यांचं काम चालू आहे. इथं बघा हल्ली सगळा पायऱ्यांना बहुतेक वाहून गेलेले आहे, असं झालेलं आहे. मंदिर म्हणलं तरी क्राऊड बघा फुल नाचत चालले. पब्लिक लय खतरनाक पब्लिक आहे. आणि असा घाम उठले ना हल्ली, अख्खा ऊन बेकार ऊन लागायला लागले. पावसाळा सीझन आहे मग भाई, ऊन कडक पडले. हे बघा अख्खा बेकार काम आहे. क्लायमेटची मुलं आम्ही आलतो लोणावल्याला, रेकी खोल ना. पण आम्ही चाललेलो टायगर पॉईंटला, मग जरा थांबलो रस्त्याला. इथं जरा मॅप्रोची शॉपिंग केली फॅमिलीसाठी. पण विषय असं झाले ना की क्लायमेटची मुलं आम्ही लोणावल्याला आलेलो आणि अख्खा ऊन आहे, बेकार ऊन आहे. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक ही बघा, मग दाखवतो बघा ट्रॅफिक बघा, फुल ट्रॅफिक लागले. अख्खा घाट जाम आहे, भाई. एकविरेवरून निघलो ना, चाललेलो लोणावल्यामध्ये आता. पण बेकार काम आहे एकदम सगळा. दुपारी 2:15 वाजता जेवायला घेऊन आपण कुठे खोपोलीमध्ये ना, सध्या मी आहे खोपोलीमध्ये. काहीतरी मालवण तडका. भूक लागली, भूक. सुशांतचं असं म्हणणं इथं लपेटा जाम भारी भेटतं. मालवण लपेटा मी नाही बोललो, काय बोललो तू? मग मुस्लिम बोललो. हां का, त्या भारी भेटतं मग. ठीक आहे, आता आम्ही थंडा मिनटं घेतो, जेवून घेतो जरा. पण आम्ही जेवण सांगलेलं आहे, बघू चला रिव्ह्यू देतो तुम्हाला कसं आहे. खोपोलीमध्ये हो नाईस भावांनो. चला आजच्या दिवसाचा प्रवास आपला एंड झाला. आम्ही काय ते भिवंडीमध्ये पोहोचलो आणि आता इथून आम्ही सध्या मानकोलीवरती. इथून आता जाऊ अवघरला.
मग म्हणजे नंतर मला सगळ्याला पंख्या सोडावा येणार आहे घरी, मी पुण्याला जाईन. तर असा सध्या प्लॅन आहे. पण आमच्या सुशांतनी अचानक पैज लावले की तो सांगतो की म्हणजे आमची एक पैज लागली होती त्यामुळं तो मॅकडेन येणार आहे. बघू तो प्लॅन तो दाखवू तुम्हाला. बघत राहा. आम्ही लोणावळ्यावरून लगेच निघलो कारण की जाम गर्दी बेकार क्राऊड होता. आमरे क्राऊड जास्त होता ना त्यामुळे आम्ही लवकर निघलो. बरं टाइमपास करून फायदा नाही, परत ट्रॅफिक पण जाम होते त्यामुळं. हे बघ गाणी माहिती आहे कसं. चल जाऊ दे. मस्त ट्रिप झाली. एक दिवसाची 1 दिवस 2 दिवस ट्रिप होती. 1 दिवस आम्ही आलो. भाई लोक आमची ट्रिप संपली आणि आम्ही आता ॲट दी एंड मॅकडीत आम्ही खायला आलो जरासा. आम्ही संध्याकाळी ना 8:30 वाजता पोहोचलो आणि इथं यो बघा यो आले गद्दार माणूस. गद्दार आहे गद्दार. खायसाठी आले इथे. एकविराला बोलत नाही आला, ट्रिपला आला बोलत नाही आला. खायसाठी कुठे पण मी एकविराला बोलला मग काय पण खावला असं तुला. यो माणूस ना एक पिरियड आला नाही पण मॅकडीला खायला आला इथं. आता बरं आम्ही हो म्हणून वरचं नव्हतं तुला बरोबर वर्षा घालवला कोणचा भला पण उले कोणचा भला पण तो भलावला त्याचा भलावला तसा मनुष्य भेटला ना त्या आयुष्य त्याला भेटला. वा वा काय बोलले क्या बोलले. हा? नंतरला अंतर नाही. जे आधी आताच करा त्याने आताच केला तुम्हाला करता आला नाही. कुठली दुःख नावर डायलॉग करायला लागला. कोणत्या दुःखा नावर डायलॉग गेलो. हा तो एक होता काल मित्र डायलॉग नाही का. हो ना समजून घ्यावं त्याने. मित्र होता तो. नक्की मित्राने पाहिजे डायलॉग शिकला ना. कामजान होता. गारव्यासारखा होता म्हणण्यामध्ये. मित्रवाडीमध्ये गाडव्यासारखा होता. हातच होता. काय मोड झाली का पैसा बोलणार नाही आता. एक कॅमेरा हो हो ब्लॉग रेकॉर्ड होतं का. अरे रेकॉर्डिंग चालू आहे कडक काम नाही. माझा मोबाईल स्विच ऑफ होईल. मोबाईल डिलीटचा ऑप्शन असं ना. घेऊन दे ना कला पण गेल तर का आपली थोडा दाखवायची मॅकडम दुसरा घर आहे. चला दोस्तो आजचा ब्लॉग स्टडीवरच होता. घरी आलो मस्त की फ्रेश झालो आणि आता तुम्हाला भेटतो मी आणि ब्लॉग बरं एंड करतो आता. आजचा ब्लॉग स्टडीवरच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू आता अशाच नाही पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मला सांगा पुढचा ब्लॉग आपण काय करायचा. तुमचे जर काही आयडिया असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण तसा करू. चला जय हिंद जय महाराष्ट्र.